डाएट आणि या सगळ्या गोष्टींचा काही संबंध आहे का? तो डाएट आहे, अटकिन्स डाएट आहे, दिवेकर डाएट, दीक्षित डाएट, पण हे व्यक्तिसापेक्ष डाएट्स आहेत. वय वाढलेल्या लोकांनी करायचं फॅड आहे की काय? आता पूर्वीपासून कसं, पूर्वीच्या काळी आपण जसं सूर्य उगवेल तसं उठायचो, की मुलं सकाळी झोपून राहतात आणि रात्री जागतात आणि ती स्लीप सायकल कुठेतरी बिघडते. जंक फूड जसं तसं खात असेल तर ते डेफिनेटली तुमच्या शरीराला त्रासदायकच असतं. तर बरेच जण दिवसाची सुरुवात जी आहे ती चहा किंवा कॉफी पासून करतात. तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? मोस्ट एक्सपेन्सिव्ह कार, त्याच्यामध्ये तुम्ही घाणेरडं पेट्रोल घालाल का? कबाडवालं पेट्रोल घालाल का? डेफिनेटली नाही. रोज पुसाल, त्याला काळजी घ्याल, पेट्रोल सुद्धा भारीतलं भारी घालाल. इंडिया इज बिकमिंग अ डायबेटिसिटी कॅपिटल ऑफ वर्ल्ड. बियॉन्ड बुक्स विथ धने मास्तर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांच्यावरती चर्चा करणार आहे. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, तुमचं अभ्यास होत नाहीये, अभ्यास केला तर लक्षात राहत नाहीये, वर्गात बसला तर तिकडे लक्ष जात नाहीये आणि बऱ्याच गोष्टी. आणि काही जणांना डिप्रेशन येतंय, काही जणांना वेगळंच काहीतरी होतंय आणि काही केल्यास अभ्यास होत नाहीये. तर याचा आणि डाएटचा काही संबंध आहे का? तर निश्चितच. तर याच विषयावरती तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, तुम्हाला महत्वपूर्ण अशी माहिती देण्यासाठी आज आपण भेटणार आहोत डॉक्टर पल्लवी पिसाळ यांना. नमस्कार. ज्या आहेत स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट. आता खरं तर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे फक्त मग त्यांनी स्पोर्ट्स बद्दलच बोलायचं का? तर तसं नाहीये ते. इव्हन दो स्पोर्ट्सशी रिलेटेड, तर मला असं वाटतं की एज्युकेशन जे आहे, शिक्षण जे आहे, हेही खेळासारखंच असलं पाहिजे. आपण खेळातूनही बऱ्याच गोष्टी शिकतो आणि शिक्षणातून खेळाकडेही वळतो. तर या दोन्ही गोष्टी कुठेतरी इंटर रिलेटेड आहेत. तर मला डॉक्टर पल्लवी पिसाळ तुम्हाला हे विचारायचं की डाएट आणि या सगळ्या गोष्टींचा काही संबंध आहे का? डेफिनेटली डाएट हेच सगळ्यात महत्वाचं आहे. जसं तुम्ही म्हटलात की खेळणं म्हणा किंवा तुमचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड असतात. पण त्याचा सगळ्यात मूळ गाभा जो आहे तो म्हणजे डाएट आहे. आता डाएट म्हटलं की स्टुडंट्सला स्पेशली काय वाटतं की हे जे फॅट्स आलेत, बरेच डाएट्सचे फॅट्स आहेत की 1 मील अ डे, ओमॅड डाएट करा, म्हणजे ऐकण्यात आहेत बघा, किटो डाएट आहे, अटकिन्स डाएट आहे, दिवेकर डाएट, दीक्षित डाएट, पण हे व्यक्तिसापेक्ष डाएट्स आहेत. एक मिनिट, मला एक सांगा, म्हणजे हे मुलांना काय वाटतं, डाएट म्हणजे कुठेतरी स्टुडंट पेज संपलेले, नोकरीला असणाऱ्या लोकांनी किंवा वय वाढलेल्या लोकांनी करायचं फॅड आहे की काय? नाही, आता तर स्टुडंट्स मध्ये पण खूप जास्त हे आलेलं आहे की नाही बाबा, मी एकच दिवसभरात एवढंच खाणार, किंवा ओमॅड, मी जसं म्हटलं 1 मील अ डे असं एक डाएट आहे की ज्याच्यामध्ये ते एकदाच खातात का तर त्यांना फॅट लॉस करायचं असतं, किंवा कॅलरी डेफिसिट करायची असते. जेवढं खातोय त्याच्यापेक्षा अर्धच खायचं ज्याच्याने मी छान दिसणार. मग त्या मुलीला वाटतं की ह्या मुलांनी माझ्याकडे बघावं म्हणून छान दिसायचं असतं. कधी कधी मुलांना वाटतं की नाही, ही मुलगी मला भाव देत नाही म्हणून छान दिसायचं असतं, मसल गेन करायचा असतो. पण प्रत्येक प्रकारचं जे डाएट आहे ते व्यक्तिसापेक्ष असतं. मग आता समजा आता जे रील्स खूप चालू आहेत की शुगर घ्यायचीच नाही, पांढरी साखर घेऊच नका, जे विष म्हटलं जातं आजकाल. पण जर एखाद्याला खरंच खूप जास्त साखरेची कमतरता झालेली आहे तर तो 100% साखर नाही घेतली तर चक्करच येऊन पडणार आहे. म्हणजे आपण मग साखरेचा कुठला भाग घ्यावा? मग त्याच्यामध्ये जे नॅचरल प्रकार आहेत साखरेचे, जसे की खजूर आहे, केळं आहे, हे जर तुम्ही खाल्लं तर डेफिनेटली तुम्हाला काही त्रास होणार नाही. आता मग महत्वाचं काय की व्हॉट इज डाएट? मग मुलांना लगेच शंका येणार की बाबा डाएट म्हणजे नक्की काय? तर इतकं त्याचा बागुलबुवा केलेला आहे की डाएट म्हणजे हेच खाऊ नका, तेच खाऊ नका. खाऊ नका असं नाहीच आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे आपल्याला आपल्या आजोबाजींपासून आपण ऐकत आलेलो आहे. तेच आपण फॉलो करायला पाहिजे आपल्या मुलांनी, आपल्या स्टुडंट्सनी. म्हणजे जे लोकल आहे, जे सीझनल आहे, जे ट्रेडिशनल आहे, या सगळ्या गोष्टी खाल्ल्याच गेल्या पाहिजेत मुलांनी. मग मी समजा डाएटवर जाते तर मी केळं नाही खाणार, मी डाएटवर जाते म्हणून मी वरण भात खाणार नाही, ही खूप चुकीची कल्पना आहे. सगळंच खाल्लं पाहिजे.
पंचरंगी किंवा रेनबो जसा असतो, सप्तरंगी थाळी आपली जेवणाची असली पाहिजे. सगळे कलर्स जर आपल्या पोटामध्ये गेले तरच तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. पण तूप खाणार नाही हे खूप मोठं फॅड आहे. तूपच खायचं नाही. अरे तूप तुमचं ब्रेन कशाने फॅटनीच बनलेलं आहे. तूप नाही खाल्लं तर तुमची ब्रेनची डेव्हलपमेंट किंवा ब्रेनला फूड कसं मिळणार आहे. पण हेच कळत नाही आणि त्याच्यामुळे सगळे संभ्रम निर्माण होतात. डॉक्टर, मला एक विचारायचं आहे की पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की म्हणजे जे गुरुकुल पद्धती होते तर तिथं काय असायचं की पहाटेच्या वेळी म्हणजे जे पहाटेचा जो पहिला प्रहर आहे त्याच्यात विद्यार्थ्यांना उठवलं जायचं. मग त्याच्यात ते सगळे म्हणजे ज्यावेळी लेखन कला नव्हती त्यावेळी सगळे ज्या काही कला आहेत त्या म्हणजे जे ट्रान्सफॉर्मेशन नॉलेजचं व्हायचं हे आपण म्हणूया की बोली भाषेतून किंवा मंत्र असो किंवा एकमेकांना सांगून किंवा त्याची रिपिटेशन आवर्तन अशा पद्धतीनं ते केलं जायचं. तर तो पूर्वीच्या काळी पहिला प्रहर धरला जायचा. आता काय झालंय की हे सगळं सायकल बदलल्यानंतर मी असं बघतोय की मुलं सकाळी झोपून राहतात आणि रात्री जागतात आणि ती स्लीप सायकल कुठेतरी बिघडते. तर झोप जो काही प्रकार आहे म्हणजे स्लीप, तर या झोपेचा आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण चर्चा करतोय या सगळ्यांचा काही संबंध आहे का, आणि जो आहे तर मग तो कसा आहे आणि त्याच्यावर काय रेमेडी आहे? झोप म्हणजेच काय की रेस्ट आणि रिकव्हरी जी शरीराला गरजेची असते. बरोबर. तुम्ही खेळता, तुम्ही दिवसभर अभ्यास करता, तुमचं डोकं भरपूर चालवता. आता इंजिनिअरिंग म्हणजे तुमचं डोकंच चालवता तुम्ही. बरोबर. मग त्या जे ब्रेनला थकलेला आहे ब्रेन आणि प्लस तुम्ही समजा चुकीचं काही जंक फूड जसं मी म्हटलं तसं खात असाल तर ते डेफिनेटली तुमच्या शरीराला त्रासदायकच असतं. आता ही जी तुमची इंजिनिअरिंगची मुलं, इंजिनिअरिंगच का म्हणून सिनियर्स पण आजकाल आपण बघतो सगळेच जे कडे स्टुडंट्स आहेत तर ते जी स्लीप सायकल आहे ती डिस्टर्ब करतायत. करेक्ट. तर त्याला एक सर्कॅडियन रिदम नावाचा एक रिदम असतो आपल्या बॉडीचा. आपल्या बॉडीला एक बायो क्लॉक असतो की जो सकाळी आपल्याला उठवतो. बरोबर. करेक्ट. बऱ्याच वेळा अलार्म वाजायच्या आधीच आपण उठतो कारण आपल्या शरीराला तशी सवय लागलेली असते. तो त्याला म्हणतात बायो क्लॉक. आता पूर्वीपासून कसं, पूर्वीच्या काळी आपण जसं सूर्य उगवेल तसं उठायचो. पूर्वीची लोक, पूर्वीच्या काळची जे आपल्या आजोबा आजी बघा 7:30-8 वाजता मॅक्स, त्याच्यानंतर ते खायचे प्यायचे पण नाही. अजूनही पक्षी तुम्ही बघा 7, 7:15, 7च 7च्या आधीच त्यांची किलकिलाट सुरू होते. 7 नंतर तुम्हाला एकही पक्षी मला नाही वाटत आवाज करताना जाणवेल. अंधेचं नाटेल तो घरात कुठेतरी कोंडलेला पक्षी असेल तो ओरडेल. तर ते जे किलकिलाट असतं तर ते सुद्धा सर्कॅडियन रिदम नुसार चालतं. म्हणजे काय की ते पक्षी सकाळी 5 वाजता जसं सूर्य उगवेल तसे उठतात आणि सूर्य मावळेल तसं त्यांचं ब्रेन बरोबर त्यांना सांगतं की आता आपल्या नेस्ट मध्ये जाऊन झोपलं पाहिजे. पण आपल्याकडचे म्हणजे थोडक्यात काय मुलं, स्टुडंट्स किंवा आपण सुद्धा पक्षीच म्हणतो. तर स्लीप सायकल डिस्टर्ब करायला जसं तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये की स्लीप मोडवर बॉडी एका टाइम नंतर गेली पाहिजे तर ते न करता आपण फाईट अँड फ्लाईट मोडवर टाकतो. म्हणजे काय, आता परत पियुष एकाग्रती पिच्युटरी ग्लॅडचा रोल आला की ज्या वेळेला आपण गॅजेट्स बघतो तर गॅजेट्स मधून काही लाईट्स तुमच्या डोळ्यांवर पडतात, रेटायना डोळ्यांवर पडतात. ते पिच्युटरीला स्टिम्युलेशन देतं की नाही, अरे पिच्युटरी ग्लॅड ही मेलॅटोनिन संध्याकाळ नंतर मेलॅटोनिन सिक्रेट करायला लागते. मेलॅटोनिन हा स्लीप हार्मोन आहे. ओके. म्हणजे 7-7:30 नंतर ती हळूहळू डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ती बंद करायला लागते. त्याच्यानंतर स्लीप सायकल म्हणजे मेलॅटोनिन हा हार्मोन का तर बॉडीला ती सांगते की बाबा मसल्स रिलॅक्स करा, मेलॅटोनिन आले आता झोपलं पाहिजे. म्हणजे 8-8:30 नंतर तर तुम्ही झोपलंच पाहिजे असं पूर्वीपासून चालू आलेलं आहे. पण आपली मुलं काय करतात की 8-8:30, 9, 10 नंतर मोबाईल ऑन करतात, गॅजेट्स ऑन करतात, ते रेज आपल्या डोळ्यांवर पडतात. ते जे रेज आहेत ते पिच्युटरीला स्टिम्युलेट करतात आणि मग ती मेलॅटोनिन सगळे ग्रेलिन, लेप्टिन, मेलॅटोनिन हे जे काही हार्मोन्सची नावं मी घेते त्यांची सायकल सगळी डिस्टर्ब होते आणि जे झोप लागली पाहिजे. आता तुम्ही पण बघा गॅजेट तुम्ही वापरा 10 वाजता वापरा आणि तुम्ही 10:30ला झोपायला जावा, झोप येत नाही कारण आपली पिच्युटरी ऍक्टिव्ह मोडवर गेलेली असते. तेच तुम्ही एखादा पेपर घ्या किंवा स्टोरी बुक घ्या आणि ते वाचत पडा, तुम्हाला 5 किंवा 10 मिनिटात झोप येते कारण त्या पुस्तकामधून कुठलेच रेज येत नाहीत की जे पिच्युटरीला चालना देत आहेत. अभ्यास करताना यांचं तेच होतं, पुस्तक घेतलं की झोप येते. पुस्तक घेतलं का कारण त्याच्यातून काही रेज येत नाहीयेत ना, ते तुम्हाला स्टिम्युलंट नाहीये. म्हणून मग त्यावेळेला कॉफी पितात
एक्स्ट्रा स्टिम्युलेशन, मग परत जागे राहतात, मग परत सकाळची सायकल डिस्टर्ब होते. सकाळी जे उठणं त्याला सगळं आहे ना हार्मोन बेस्ड आहे. रात्री काही हार्मोन्स राहतात, सकाळी काही हार्मोन्स येतात की जे तुम्हाला अभ्यास करायला उत्तेजना नॅचरली देतात. करेक्ट. पण आजकाल काय होतंय, ह्या गॅजेट्समुळे ते सगळी सायकल डिस्टर्ब होतीये आणि कुठेतरी अनहेल्दी लिव्हिंग होत जाते. करेक्ट. आणि मग हळूहळू ह्याच मुलांचं बघा तुम्ही, ज्यांची स्लीप सायकल डिस्टर्ब आहे, त्यांचं मानसिक संतुलन हल्लेलं असतं. नवीन रोग आला ना, डिप्रेशन नावाचं. येस. कारण ते एकतर मला नाही वाटत की रात्री 10:30 आणि 11 नंतर आई वडील झोपल्यानंतर अभ्यासाच्या नावाखाली काही काही वेळेला गेम्स पण खेळले जातात. एक्झॅक्टली. आता मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की गेम खेळताना सुद्धा स्क्रीन समोर ठेवल्यावर त्याचा लाईट आणि साऊंड असं कंबाईन इफेक्टने ते खराब होत आहेत. म्हणजे तुम्ही भरभर के तुमची आई तुम्हाला गाजरं खायला घालतीये, पण उपयोग काय, तुम्ही रात्री जागताय आणि ते सगळं वाट लावून घेताय स्वतःच्या शरीराची. म्हणजे मी एक सरांना फॉलो करते, ते नेहमी म्हणतात की युअर बॉडी इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह रिअल इस्टेट इन दिस वर्ल्ड. खरंच. आता रिअल इस्टेट मध्ये फॉर एक्झाम्पल, आता तुमची गाडी म्हणजे तुमचं शरीर म्हणजे लॅम्बॉर्गिनी आहे, मोस्ट एक्सपेन्सिव्ह कार. त्याच्यामध्ये तुम्ही घाणेरडं पेट्रोल घालाल का? कबाडवालं पेट्रोल घालाल का? डेफिनेटली नाही. रोज पुसाल, त्याला काळजी घ्याल, पेट्रोल सुद्धा भारीतलं भारी घालाल. पेट्रोल पंप इथे नसेल तर पुण्याला जाऊन पेट्रोल पंप तिथलं घालवणार. पण मग स्वतःच्या शरीरामध्ये एकाने एक घास घालताना जरा विचारपूर्वक केला की बाबा याचा आपल्याला खराच उपयोग होणार आहे का, आपण हे जे वागतोय त्याचा पुढे जाऊन आपल्याला विपरीत काही परिणाम होणार आहेत का, एवढा साधा जरी विचार ढोबळ मनाने जरी केला ना, तरी खूपशी मुलं डिप्रेशन पासून म्हणा किंवा कुठल्याही मानसिक शारीरिक आजारापासून डेफिनेटली वाचतील. क्या बात आहे. किती ते सिंपल आहेत या गोष्टी, पण आपण फॉलोच करत नाही. किंवा तर यातून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला या चांगल्या पाथवरती जायचंय, तर नक्की या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आता बरेच स्टुडंट काय करतात की मी पाहिलं, सकाळी आल्यानंतर क्लासमध्ये आल्यानंतर दे आर यॉर्निंग, जांभई देत असतात, त्यांचं अटेन्शन नसतं. काहींना तर म्हणजे 1-2 वेळा काही जणांना चक्कर पण आली, म्हणजे आल्याच असं त्यांना हे व्हायला लागलं. आणि मग सर मी आता घरी जाऊ का, तर मला आधी वाटलं खोटं कारण सांगून घरी जायचा प्रयत्न करतात का नाही, पण त्यांना खरोखरच त्रास होता. मग त्यांना विचारलं की हे असं का आहे, तर बरेच जण दिवसाची सुरुवात जी आहे ती चहा किंवा कॉफी पासून करतात. तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? दिवसाची सुरुवात खरं तर बिलकुल चहा आणि कॉफीने घेतली नाही पाहिजे, अजिबातच नाही. आता त्याचं कारण सांगते की समजा एखाद्याला ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा कुठलाही त्रास जरी नसला, एक साधी इमॅजिन करा, एक प्लास्टिकची पिशवी, त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गरम पाणी टाकलं, काय होणार, ती अशी खराब होणार ती पिशवी. आपलं पोटही तसंच आहे, एका प्लास्टिकच्या पिशवीसारखं, फक्त त्याच्यामध्ये काही ऍसिड सोडणारे द्राव स्रवत असतात पोटामध्ये. म्हणजे काय की आपण रात्रीचं जेवण समजा 10 वाजता जेवलो, 12:30-1 वाजेपर्यंत पोट रिकामं होऊन जातं. 3 तासात पोटाचं पचन होऊन मोठ्या आतडीकडे अन्न ढकललं जातं. 1 ते 1.5 नंतर रात्रीच्या पोटामध्ये छोट्या छोट्या ज्या गाठी असतात त्या थोडं थोडं हायड्रोक्लोरिक ऍसिड सोडत असतात. सकाळी ज्या वेळेला रिकाम्या पोटी आपण डायरेक्ट चहा घेतला, चहामध्ये काय आहे, टॅनिक ऍसिड आहे, कॉफीमध्ये कॅफीन आहे, म्हणजे उत्तेजक द्रव्य आहेत, बरोबर, आणि ते खात घेतो, ते ऍसिड आहे, टॅनिक ऍसिड आहे. तर ऍसिड मध्ये ऍसिड मिळतो, दिवसभर भडका होतो ऍसिडचा, आणि मग आम्हाला खूप ऍसिडिटी होते असं म्हणत मुलं येतात की मग त्यांना त्रास होतो, उलट्या होतात, आणि जसं तुम्ही म्हटलं चक्कर येते. आता रिकाम्या पोटी चहाच नाही, नुसती पोटही रिकामं असलं तर काय होतं, रक्तामधली साखरेची पातळी कमी झालेली असते, मग त्यामुळे ब्रेन फॉगिंग होतं का, तर डोक्यामध्ये साखर लागते आणि ती नॅचरल साखर कमी झालेली असते. रात्रभर चयापचयाची जी प्रक्रिया त्या चालते त्याच्यामध्ये, म्हणजे त्या रात्रभर आपल्या शरीराची डागडुजी होत असते, त्याच्यामध्ये सगळी साखर अन्नातून आलेली ती वापरली जाते, मग ब्रेन मध्ये साखरेचं प्रमाण कमी राहतं. मग त्यावेळेला ब्रेनला उत्तेजना मिळावी का, तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काहीतरी चांगलं शिकायचं असतं. मग अशा वेळेला साखर कमी झालीये म्हणून आपण चहा घेतला की बरं वाटतं, डोक्यामध्ये फ्रेश होतं. पण डेफिनेटली रिकाम्या पोटी, जसं मी पिशवी, प्लॅस्टिकची पिशवी म्हणलं, जसं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जर आपण माती टाकली आणि मग गरम पाणी ओतलं तर ती पिशवी खराब होते का? नाही. तसंच पोटाचं आहे की रिकाम्या पोटामध्ये जर तुम्ही उठल्या उठल्या एखादा खजूर खाल्लात किंवा एखादं केळं, कुठलंही फ्रूट खाल्लं तर डेफिनेटली, आणि त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर 1-2 तासांनी चहा पिलात तर डेफिनेटली ती पिशवी खराब होणार नाही. सेम तसंच आहे. म्हणून यू शुड नेव्हर स्टार्ट युअर डे विथ टी अँड कॉफी. पहिलं काहीतरी खा, काही खा, ड्राय फ्रुट्स खा, काळे मनुके खा, काही चालेल,
पण त्याच्यानंतर तुम्ही चहा पिला तर डेफिनेटली त्रास होणार नाही. करेक्ट. आता ह्याच्यातला साखरेचाच धागा पकडतो आणि मी विचारतो की आता इंडिया इज बिकमिंग अ डायबेटिसिटी कॅपिटल ऑफ वर्ल्ड, बरोबर. असं काहीतरी आहे. हो. आणि मी पाहिलं की म्हणजे अक्षरशः माझ्या क्लासला येणारा काही युथ आहे, म्हणजे त्यांना डायबेटिक म्हणजे दे आर डायबेटिक आणि त्यांनी डायबेटिसच्या गोळ्या, काहींना तरी इंजेक्शन पण आहेत. बरोबर. तर मला थोडं हे गडबड वाटली, म्हणजे हे का, तर याचा डाएटशी म्हणजे हे काय आहे की कुणी साखर घ्यावी, कारण काही जण काय करतात की पूर्ण साखरच सोडून देतात की नाही साखर बंद, फक्त ऍडिशनल शुगर घेतली की डायबेटीस होतं. म्हणजे माझाही कदाचित असाच समज होता. तर ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल? हे तुम्ही बरोबर म्हटलात की डायबेसिटी कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आपण व्हायला लागलो आणि त्याच्यामध्ये जास्त करून युथ आहे. बरोबर की का, तर ओबेसिटी म्हणजे चरबी मोठा तिचं किंवा जाडी असणं, जाडेपणा थोडक्यात. आणि डायबिटीज होण्याचं मेन कारण काय आहे, तर हे जे युथ आहे आपल्याकडचं, हे जास्त करून अट्रॅक्ट कशाला होतंय, तर जंक फूडला. जंक फूड. हा, आता जंकचा अर्थ काय आहे सर, तर कबाड म्हणजे कबाडीकडे आपण जातो. कशासाठी जातो कबाडीकडे, तर आपलं सगळं जे उरलेलं सुरलेलं जे नको असलेलं सामान फेकून द्यायला. आणि ते जंक फूड जे की फेकून दिलं पाहिजे ते आपण कंझ्युम करतोय. आणि जास्त करून मुलांना ना ऍडव्हर्टाइजमेंटची खूप जास्त भुरळ पडते. बघितलं की ते करावंसं ते असलं जंक फूड की ज्याच्यामध्ये अजिनोमोटो भरभरके घातलेलं आहे, ते सगळं खाण्यासाठी जास्त. आणि ते जे फूड असतं ना ते ब्रेनला सारखं ऍडिक्टिव्ह आहे. म्हणजे ते फूड परत खावं. फॉर एक्झाम्पल, आता मी ब्रँडचं नाव घेत नाही, पण नूडल्स, नाव कुठलेच मी घेत नाही कुठल्या ब्रँडचं, पण ते नूडल्स खूप ऍडिक्टिव्ह आहे. एकदा खाल्ली की परत का, कारण ते तुम्हाला ऍडिक्शनच निर्माण करण्यासाठीच आणले गेलेले आहेत बाजारात. आता चिप्स खायचेत, अरे खा ना लोकल जे बनतात ते खा. राजपुरीत, आपल्या साताऱ्यातल्या राजपुरीत मध्ये बटाट्याचे वेफर्स मिळतात, खा ना ते. पण ते नाही, ते पॅकेटवालेच खायचं. म्हणजे जितकं हवा जास्त आणि वेफर्स कमी. तर ते तुम्ही कमी खा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत येईपर्यंत इतकं प्रोसेसिंग झालेलं असतं. आता घरी समजा तुम्ही बटाटा कापून चिप्स करायला गेला तर एकसारखे होतील का चिप्सचे? नाही. पण ते जेव्हा पॅकेट खोलतात तेव्हा ते जे आकार असतो तो युनिफॉर्म असतो. म्हणजे ते कुठंतरी अल्ट्रा प्रोसेस्ड आहे. आणि अल्ट्रा प्रोसेस जितकं होत जातं तितकं जास्त आपल्याला इन्सुलिनची इनसेन्सिटिव्हिटी होते. म्हणजे इन्सुलिनचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, की जेव्हा एखाद्या प्रकारचा एक तुकडा अन्नाचा जरी आला तरी ते इन्सुलिन पॅनक्रियाज मधून बाहेर येतं. ते होणाऱ्या शुगरला घेऊन ते प्रत्येक पेशीकडे जातं. पण ज्या वेळेला आपण असं काही फूड खातो त्यावेळेला भरभरके शुगर येत राहते. मग तितकं इन्सुलिन कधी बाहेर यायला त्रास होतो त्या इन्सुलिनला. मग ते प्रत्येक पेशीकडे जातं. ते घेऊन पेशीचं दार ठक 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 वाजवतं, मी आलोय, साखर आलीये ब्लड मधली, तू पेशीचं दार उघड. आणि मग ती पेशी म्हणते की मी ऑलरेडी साखरेने भरली, आता मला नको बाबा इन्सुलिन, तू काही उघडायला लावू नकोस माझं कुलूप. आणि मग ह्या प्रकारे इन्सुलिन इनसेन्सिटिव्हिटी होत राहते. आणि मग हळूहळू ती साखरेचं जे पेशीमध्ये गेली पाहिजे ती साखर रक्तामध्येच राहते आणि मग तुम्ही डायबिटीसकडे वळता. आणि त्याला सुरुवात आता लवकर व्हायला लागली. त्याचं रिझन हे आहे की तुम्ही व्यवस्थित खात नाही आहात, तुम्ही कुठेतरी कबाड खाताय. आणि ओबेसिटीचं पण हेच रिझन आहे की तुम्ही अननेसेसरी फॅट्स घालताय. जे काही चांगलं फॅट घेतलं पाहिजे, जसं की तूप, घरी बनवलेलं लोणी खाल्लं पाहिजे, ते नको आहे. आता क्लॅरिफाईड बटर खाणं म्हणजे खूप छान वाटतं, पण ह्याला नाव खूप गोड, शब्द सुंदर आले ते क्लॅरिफाईड बटर. पण ऍक्च्युअल काय आहे तो क्लॅरिफाईड बटर, तर ते म्हणजे घरचं तूप आहे, फक्त त्याचं नाव क्लॅरिफाईड बटर आहे. मग ते घरी चांगल्या पॅकेटमध्ये आपल्याला दिलं की ते आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की काय खावं आणि काय नाही. हे स्टुडंट्सला जर लेबलिंग वाचायला शिकले ना की सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट, त्याच्यावर आपण नंतर येऊ. पण हे जर नीट लेबल्स वाचायला लागले तर स्टुडंट्सला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. करेक्ट. आणि महत्वाचा विषय आहे की बऱ्याच मुलांचं मी पाहिलं म्हणजे त्यांच्या डेली शेड्यूल मध्ये एकतर त्यांचं म्हणजे आपलं जे सायकल आहे ते बदलून टाकतात. बरेच विद्यार्थी सकाळी उशिरा उठतात, मग बाकी कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज, मग संध्याकाळी बाकी ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर उशिरा झोपतात म्हणण्यापेक्षा रात्री जागून अभ्यास करतात. आणि मग हे सगळं सायकल ते बदलतातच. आणि यात कॉमन तक्रार काय करतात की सर आम्हाला एक्सरसाइजला वेळच मिळत नाही.
मग खरोखर एक्सरसाइज जो आहे हा तुमच्या अभ्यास करण्याची जी काही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणण्यापेक्षा तुमची जी एनर्जी आहे त्या टॉपिकला अंडरस्टँड करण्याची किंवा एखादी गोष्ट ग्रास्प करण्याची ह्याचा आपण म्हणूया की काय म्हणू फोरकास्टिंग करणे, त्याच्यावर विचार करणे, तर एक्सरसाइज हा या सगळ्यात कुठे हा रोल प्ले करतो का सायमल्टेनियसली? डेफिनेटली करतो, 100% करतो. आता म्हणजे जे मगाशी म्हटलं तसं डायबिटीज वगैरे त्याला सुद्धा एक्सरसाइजचं महत्व आहे. प्रत्येक गोष्टीलाच एक्सरसाइजचं महत्व आहे. आता तुम्ही स्टुडंटशी रिलेटेड बोलताय माझ्याशी, बरोबर? तर स्टुडंट्सला त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट काय आहे तर एक्सरसाइज आहे. त्याचं पण कारण एक सांगते की आता जास्त मेडिकली न बोलता एक ढोबळ मनाने सांगायचं झालं तर एक्सरसाइजने काय होतं तर इन्फ्लेमेशन म्हणजे जी सूज अंगभर असते तर ती कमी व्हायला मदत होते. परत एक्सरसाइज तुम्हाला अलर्टनेस खूप वाढवतो. जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करायला सुरुवात करते तर त्याच्या हळूहळू आपोआप तो डाएटकडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करतो की नाही बाबा मी आता हे एक्सरसाइज करताना मी हे व्यवस्थित नाही खाल्लं त्याच्यामुळे माझ्यावर हा परिणाम झाला, आता मी व्यवस्थित खाणार. कुठेतरी त्याचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्हायला सुरुवात होते. मेडिकली बोलायचं झालं तर ग्लूट4 नावाचं एक कुलूप असतं जे पेशीच्या वरती असतं. ग्लूट4 नावाचा एक रिसेप्टर आहे जो पेशीच्या वर असतो. आणि जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तर ज्या वेळेला एक्सरसाइज करता तर मगाशी जसं सांगितलं इन्सुलिन साखरेला घेऊन पेशीमध्ये जातं आणि ती जर ज्या वेळेला एक्सरसाइज करता तेव्हा ती कुलूप नॅचरली उघडती पेशी आणि ती साखर पटकन पेशीच्या आत जाते. पण एखाद्याची भरभरके शुगर जास्त आहे आणि ज्या वेळेला आपण एक्सरसाइज करतो तेव्हा ऍडिशनल हे ग्लूट4 पण ओपन होतात आणि असलेली साखर सगळी पेशीमध्ये जायला ते मदत करतं. म्हणजे एक्सरसाइजने काय होतं तर जी साखर अननेसेसरी जंक फूड खाऊन जी साठली ती सुद्धा तुमची पेशीच्या आत जायला मदत होते, कंझ्युम होते. आणि काय होतं तर तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होतं. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये काय करता तुम्ही की नाही बाबा एक्सरसाइज मी आज चालू करले, उद्या सकाळी उठल्यावर मी पहिलं काय खाणार, जसं मगाशी तुम्ही विचारलात की चहा आणि कॉफी घेणार का नाही. आता काही जे खूप प्रो असतात किंवा चांगली एक्सरसाइज करणारे ते कॅफिन घेतात, म्हणजे रिकाम्या पोटी कॉफी पितात आणि एक्सरसाइजला जातात. पण ते स्वतःला तसं त्यांनी ट्रेन केलेलं असतं. कॅफिन का घेतात तर त्यांना एक्सरसाइजच्या दरम्यान जी उत्तेजना लागते की एक्सरसाइजची एफिशियन्सी वाढावी म्हणून ते घेतात. मग ते काय कधी म्हणजे कॉफीमध्ये साखर घेऊन कधी घेत नाहीत. म्हणजे ती फक्त ब्लॅक कॉफी पिऊन एक्सरसाइज करतात. आता काही खूप चांगले एक्सरसाइज करणारे फुल मॅरेथॉन पळणारे म्हणा किंवा असे चांगले प्रो ऍथलीट्स जे असतात ते सुद्धा ब्लॅक कॉफी किंवा बुलेट कॉफी नावाचा प्रकार घेतात, पण ते वर्कआउटच्या आधी घेतात. ते काय घेतात तर त्याच्यामुळे तुमची एनर्जी टिकून राहते. त्याच्यामध्ये फॅट्स असतात की जे तुम्हाला पुढच्या एक्सरसाइजसाठी मदत करतात म्हणून. आता हे झालं प्री वर्कआउटचं. ड्युरिंग द वर्कआउट काही जण म्हणतात की आम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं तर काही लोक घेतात काही काही गोष्टी, आता ती नावं घ्यायला नको आपण, पण ते घेतले तरी हरकत नाहीये. तुमच्या मसलच्या रिकव्हरीसाठी ते इम्पॉर्टंट असतं. इलेक्ट्रोलाइट सगळ्यात महत्वाचे असतात. साखर मीठ ह्याचा जो बॅलन्स असतो शरीरामधला तो हलला नाही पाहिजे, कारण नाहीतर मग भोवळ आल्यासारखं होतं. सगळ्यात महत्वाचा पार्ट ऍज अ स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट मी जे सांगेन तो पोस्ट वर्कआउट प्रत्येक स्टुडंटला महत्वाचा आहे की तुमचं वर्कआउट झालं की इमिडिएटली विदिन फर्स्ट 40 मिनिट्स एक चांगल्या प्रकारचं व्हे प्रोटीन घेणं महत्वाचं आहे. एक चांगलं फ्रूट, व्हे प्रोटीन, त्याच्यानंतर एक चांगलं फ्रूट, शक्यतो बनाना, कारण बनानामध्ये पोटॅशियम आहे आणि एक्सरसाइज मध्ये पोटॅशियमचा लॉस होत असतो. इझिली अवेलेबल पण आहे, स्वस्त पण आहे, एक्झॅक्टली टेस्टला पण छान आहे. हो, आणि सगळीकडे मिळतं, आणि सगळ्या सीझन मध्ये मिळतं आणि सगळ्यांना ते किफायती पण आहे, म्हणजे खिशाला परवडण्यासारखं पण आहे. त्यामुळे केळं, व्हे प्रोटीन हे महत्वाचे. त्याच्या पुढे जाऊन मग सप्लिमेंट्स येतात की जे प्रत्येक जण, काही जण सेलेनियम घेतात, झिंक घेतात, मॅग्नेशियम घेतात, पण हे परत व्यक्ती सापेक्ष आहे की कोणाचं काय कमी होतंय त्याच्यानुसार त्यांनी घेतलेलं बरं. आणि सगळ्यात लास्ट पार्ट जो आहे तो जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे रेस्ट आणि रिकव्हरी. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज केले की तो स्टुडंट रात्री खूप जागत नाही, कारण त्याला माहित असतं की दुसऱ्या दिवशी मला यायचंय उशिरापर्यंत अभ्यास, असंही रात्री अभ्यास करून फारसा किती लक्षात राहील माहिती, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण खूप चांगलं सुधारतं सर. का तर एक्सरसाइज मुळे तुमचे जे रिसेप्टर्स ओपन होतात, तुमच्या ब्रेनला चालना मिळते, स्टिम्युलंट करतात ब्रेनला. ब्रेन स्टिम्युलंट झाला की ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढते, ते स्पंज सारखं ऍब्सॉर्ब करू शकतात. करेक्ट.
करेक्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे स्वतः डॉक्टर पल्लवी ज्या आहेत त्या बेस्ट बास्केटबॉल प्लेअर आहेत. त्यांनी हाफ मॅरेथॉन केलेले आहेत, फुल मॅरेथॉन केलेले आहेत आणि त्या स्वतः पण अजूनही एवढ्या ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज सगळ्या करत असतात. तर जिम करतात, बाकी पण गोष्टी करतात. तर मला हे सांगा, तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता? मी सकाळी आता सध्या तरी एम्प्टी स्टमकच एक्सरसाइजला जाते. ओके. ते खूप फास्टिंग ह्या विषयावरच खूप मोठं हे आहे, हा, हा, अभ्यास हा, खूप आहे. फास्टिंग स्टेट मध्ये एक्सरसाइज करण्याचे काही फायदे आहेत जे मला मिळाले, त्यामुळे ते आपण नंतर बोलूच आपण Yes. पुढच्या ह्याच्यात. तर आता मला एक सांगा, मला या सगळ्याचा एक धागा पकडून की आता काय झालंय, आपण स्मार्ट झालोय. स्मार्ट कशा अर्थानं की आपण सगळे स्मार्ट गॅजेट वापरायला लागलो. बरं. म्हणजे मोबाईल आला, लॅपटॉप आला आणि या सोशल मीडियाच्या, म्हणजे आता हा एपिसोड सुद्धा सोशल मीडियावरच बघणार आहेत मुलं. पण काय झालंय की या गॅजेटमुळं, ह्या गॅजेट इफेक्ट जो आहे ओव्हरऑल, म्हणजे या गॅजेट्सने माणसाचं आयुष्य कुठंतरी असं चक्रात बसवून टाकलंय. आणि काय झालंय की आपण काही जणांना तो गॅजेट वापरण्याचा कंट्रोल माहिती नाही आणि मग बरेच जण गॅजेट समोर बसून खात असतात. आणि मग हे जे आपण ज्यावेळी स्पोर्ट्स न्यूट्रिशन किंवा ह्याच्याबाबत बोलतोय, तर हे आपल्याला ह्या गॅजेट इफेक्ट एक्झॅक्टली काय आहे आणि तो कसा रिलेट करतो या सगळ्याशी, आणि डाएटचा त्याच्यात रोल काय किंवा एक्सरसाइजचा रोल काय, तर हे कसं बांधता येईल आपल्याला एकत्र? फार महत्वाचा प्रश्न आहे, पण तो तुमच्याशीच रिलेटेड आहे. इंजिनिअरिंग म्हटलं की परत आले गॅजेट्स. गॅजेट्स वापरावेच लागतात. आणि तुम्ही ऑलरेडी बनवताच, तुम्ही सगळे गॅजेट्स एक्झॅक्टली. आता तेच झालंय, आम्हीच बनवलेत त्यामुळं. पण त्याचा युसेज किंवा बाकी एक छोटस उदाहरण देते. माझ्याकडे एक छोटा मुलगा यायचा जो महाराष्ट्र टॅलेंट सर्च म्हणून जी एक्झाम असते त्याचा टॉपर होता. आणि एक म्हणजे मी जनरल प्रॅक्टिशनर पण आहेच. तर तसा तो मुलगा आला आणि त्याची आई, शी वॉज व्हेरी मच वरीड की माझ्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही अभ्यासात. तर पहिल्यांदा मी काही प्रिस्क्राईब केलं, काही औषधं दिली, म्हटलं ह्यानी होईल बघू. नाही, 2दा-3दा आल्यानंतर मला असं वाटलं की नाही, ही शुड गो टू अ सायकोलॉजिस्ट, का तर त्याची सायकोलॉजी बिघडली. असं म्हणून मी तिला एक सायकोलॉजिस्टचा एक पत्ता दिला आणि कुठेतरी माझ्यातला डायटिशियन परत जागा झाला की नाही, आपण जरा ह्याचं B12 चेक करूया. ओके. आणि मी B12 चेक केलं तर त्याचं फक्त 80 होतं. नॉर्मली 211च्या वर पाहिजे, तर त्या मुलाचं 80च होतं. मग मी त्या बाईला विचारलं की बाई, तुझा मुलगा टीव्ही बघत जेवतो का गं? तर ती म्हटली हो, तो दुपारचं आणि रात्रीचं जेवण हे टीव्हीच्या समोरच करतो. आणि आमच्या घरात आम्हाला सगळ्यांनाच सवय म्हटली की बातम्या बघतच किंवा सिरियल बघतच आमच्या घरातले सगळे जेवतात. दॅट क्लिक्ड. मग मी हळूहळू थोडासा अभ्यास सुरू केला, बरंच वाचन केलं आणि एक लक्षात आलं की आपण ना ज्यावेळेला एखादी गोष्ट बघत किंवा आता आपण जेवतोय, आपली आजी सांगायची, म्हणजे आता एक श्लोक पण आहे ह्याच्यावर आमच्या आयुर्वेदामध्ये, म्हणजे जसं अन्न हे पूर्ण बरं आहे तसं अन्न सेवन कसं करावं त्याच्यासाठी सुद्धा एक श्लोक आहे की अजल्पन अहसन तन्मनाः भुंजीत, म्हणजे न हसता न बोलता तन आणि मन लावून जेवा. आलं लक्षात? तन म्हणजे शरीर आणि मन सुद्धा तिथे तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर ज्या वेळेला आपण कुठले जरी गॅजेट्स ऑन करतो तर त्यावेळेला आपलं पिच्युटरी ग्लँड जी डोक्यामध्ये असते, तिचा मेन रोल असतो, आपल्या सगळ्याच हार्मोन्सशी रिलेटेड असते ती. तर आपल्या मोठ्या आतडीमध्ये लेप्टिन आणि ग्रेलिन नावाचे 2 हार्मोन्स आहेत. तर ग्रेलिन जो आहे ना, तो म्हणतो घे घे. लेप्टिन आहे तो सटायटी सिग्नल, म्हणजे आता थांबव खाणं हे सांगणारा. आपली आजी म्हणायची बघा, 32 वेळा दात चावून 32 वेळा घास खाल्ला पाहिजे चावून. बरोबर आहे. पण आताची मुलं काय, ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन टीव्ही मध्ये, मुलांचंच काय मोठ्यांचं पण. तर त्यावेळेला ज्यावेळेला आपण ते कॉन्सन्ट्रेशन आपल्या टीव्हीकडे बघत असतो, त्यावेळेला पिच्युटरी ग्लँडला ती कन्फ्युजन मध्ये जाते की त्या लेप्टिनला काय सांगावं आणि त्या ग्रेलिनला काय सांगावं. आणि मग म्हणजे काही वेळेला असं होतं की जे खूप खाऊन आपण बसतो, कधी कधी काहीच खात नाही. करेक्ट. म्हणजे जेवण झाल्यानंतर कधी टीव्ही बघत जेवणाऱ्यांना कधीही तुम्ही विचारा की तुम्ही काय खाल्लं, त्यांना आठवत नाही, त्यांना कळत. आता छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्यावेळेला त्या 7 स्टार सिनेमाज मध्ये जातो किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये जातो, मोठ्या स्क्रीनवर पिक्चर बघायला, आणि पॉपकॉर्नची बकेट घेऊन बसतो, त्यावेळेला आपण असे खात पिक्चर बघत असतो, पण खाण्याकडे ती बकेट संपली तरी आपण असे शोधत असतो त्याच्यात पॉपकॉर्न आहे का. तर रिझन बिहाइंड इज आपल्याचे लेप्टिन आणि ग्रेलिनचे सिग्नल्सच डिस्टर्ब होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं तर
खातोय तर सगळं भारी भारी. आता आजकालच्या मॉम सुपर मॉम्स आहेत, त्या सगळं बेस्ट ऑफ चीज आणतात, बेस्ट ऑफ व्हेजिटेबल्स आणतात, बेस्ट ऑफ एव्हरीथिंग. ॲव्होकाडो सारखी पदार्थ सुद्धा आजकाल इझिली अवेलेबल आहेत. आता खरंय. तर आपल्याकडे पण ब्लिंकिट आले, त्यामुळे हा. इझिली सगळं मिळतंय मुलांना. पण ते खातानाचं जे ऍसिम्युलेशन व्हायला पाहिजे, जे B12 म्हणा, D3 म्हणा, किंवा खाण्यातून जे काही पदार्थाचे सीड्स आहेत, व्हेजिटेबल्स, याच्यातून मिळणारे मिनरल्स, विटॅमिन्स, हे प्रॉपरली ऍसिम्युलेट व्हायला लेप्टिन आणि ग्रेलिनचा तो जो हार्मोन आहे, त्यांचे सिग्नल्स हे व्यवस्थित असले तर ते ऍसिम्युलेशन होणार आहे. आणि तेच चुकतंय. गॅजेट्स बघून आपण तिथेच चुकतोय. त्याच्यामुळे सगळाच गोंधळ होतो आहे. थोडक्यात काय तर अभ्यास करताना, जेवण करताना, बरोबर. या दोन्ही वेळेला तुम्ही हे बाजूलाच ठेवलं पाहिजे गॅजेट. आता म्हणजे ते समोर ठेवून जर तुम्ही पाहून जर खात असाल तरी प्रॉब्लेम आहे. बरोबर. अभ्यास तर होऊ शकत नाही जर तुम्ही सोशल मीडिया आणि बाकी प्लॅटफॉर्म बघत बघत तुम्ही एखादी गोष्ट त्या ठिकाणी करत असाल तर थोडक्यात काय की इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट म्हणजे आता ते लेप्टिन आणि जे ग्रेलिन जे आहेत हे एकमेकाशी भांडत बसतात. आणि जसं आपल्या कम्युनिकेशन सेटअपमध्ये जर गडबड झाली तर कॉल डायव्हर्ट होतात किंवा क्रॉस कनेक्शन लागतं आणि कम्युनिकेशन जे आहे ते कुठेतरी खराब होऊन जातं. तसंच थोडक्यात बॉडीचं इंजिनिअरिंगच बिघडतंय. बरोबर. आणि बॉडीचं इंजिनिअरिंग जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर प्रॉपर न्यूट्रिशन पाहिजे, प्रॉपर वर्कआउट पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला फोकस केला पाहिजे आणि त्याच्याबरोबर स्पोर्ट्स पण पाहिजे. थोडक्यात यातल्या या छोट्या छोट्या गोष्टींचा जरी आपण वापर केला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, कारण जेवायला किती 15-20 मिनिटं लागत असतील फार तर 20 मिनिटं. येस, मग तेवढे 20 मिनिटं खरं तर 20 मिनिटं बाजूला ठेवू शकतो आपण म्हणजे गॅजेट. आणि दिवसभरात मला वाटतंय का अर्धा 1 तासभर तरी आपण एक्सरसाइजला देऊ शकतो, कारण जर आपण तसं शेड्यूल प्रॉपर बनवलं तर तेही करू शकतो. जर तुम्ही सर करू शकता, मी करू शकते, तर बाकीचे का नाही करू शकणार? सगळ्यांनाच म्हणजे तुम्ही तर राऊंड द क्लॉक बिझी असता. एक्झॅक्टली. सकाळी लवकर तुम्ही 5 वाजल्यापासून तुम्ही बिझी असता. हो, तुम्ही जर वेळ काढू शकता तर बाकीचे का नाहीत? काढायलाच पाहिजे. जर तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी लाईफ मध्ये अचिव्हमेंट करायची आहे, काहीतरी मोठं करायचंय, तुम्हाला स्वतःला त्याच्यातून काहीतरी ग्रोथ पाहिजे, तर फक्त अभ्यास हा एकमेव फॅक्टर नाही, ओनली स्टडीज हा फॅक्टर नाहीये. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे. त्याला जसं डॉक्टरांनी काय सांगितलं की B12 कसं बघा रिलेट होतात काही गोष्टी, मग त्याच्यासाठी बाकी पण आपण जे आहे म्हणजे B12 D3 हा पण कॉन्सन्ट्रेशनला प्रॉब्लेम करतो ना. B12 महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा. ओमेगा 3 आहे, B12 आहे, विटॅमिन्स, मिनरल्स. कधी कधी बघा काही म्हातारी माणसांचं सोडियम कमी होतं आणि ब्रेन फॉग म्हणजे ते वेळेसारखे बडबडायला लागतात. तर त्याचं कारण कधी कधी असतं की सोडियमच कमी झालेलं. अच्छा, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आहाराला सगळ्यात जास्त महत्व ह्याच्यासाठीच आहे. खरे. म्हणजे तुम्हाला जर टॉपर बनायचंय किंवा तुम्हाला एक्सलन्स अचीव्ह करायचंय तर तुम्हाला आहार जो आहे हा फॅक्टर तितकाच महत्वाचा पकडला पाहिजे. फक्त नुसतं लिहितोय आणि लक्षात काहीच राहत नाही तर त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे थोडक्यात या सगळ्या याच्यातून काय लक्षात येतं तुमच्या की या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर बदल केला तर आपण आपल्याला स्वतःला एक क्वालिटी प्रोडक्ट स्वतः, बरोबर आहे ना, आपण एक प्रोडक्ट टाईपच झालो तर आपण स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकतो, एका नवीन स्वतःला शोधू शकतो. आणि किती छोट्या गोष्टी करायच्यात तर एवढे सगळे धागे जे आहेत हे जोडा आणि या सगळ्यांना थोडंसं फॉलो करा. थोडासा इंजिनिअरिंग सोडून बॉडी इंजिनिअरिंगचा विषय घेतलेला आहे आपण इथे. तर डॉक्टर पल्लवी, मला असं वाटतंय की या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्यापैकी वरवर सगळ्या गोष्टींना टच केलेला आहे आणि बऱ्यापैकी नॉलेज द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर अजून भरपूर काही आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं आणि एक त्याच्यातलं म्हणजे जे जे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील की तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतात अभ्यास करताना, शिक्षण घेताना आणि ज्या तुमच्या फिजिकल म्हणजे बॉडीशी रिलेटेड, मेंटल रिलेटेड आहेत, या सगळ्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर नक्की टाका, ज्याच्यावर त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण
पुढच्या पॉडकास्टमध्ये निश्चित भेटूया. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू. Beyond Books with Dhane Master.